विरुद्ध खेड अशी सुरू असणारी ही कुस्ती खेड विरुद्ध दौंड अशी गादी भागावरती कुस्ती सुरू झालेली आहे. शाबास. ओ गतिमानताली स्पर्धेमुळे गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. गतिमानता असावी लागते. ₹79 किलो रितेश मुळीक लाल कास्टोम विरुद्ध प्रतीक वरपे दौंड निळा कास्टोम. विपुल जावळकर हवेली लाल कास्टोम विरुद्ध केतन घारे मावळ निळा कास्टोम. पैलवान तयार राहा. 79 किलो गादी विभाग. स्वर्गीय वस्ताद पैलवान साहेबराव बाबा शंकररावजी दांडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान बाळासाहेबजी दांडेकर यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने ही 52 दिवसीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न होते. अनादी काळापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा वाढ वडिलांना जपलेली आहे. ती जोपासण्याचं आणि वाढवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून दांडेकर कुटुंब करतंय. खऱ्या अर्थाने आपण धन्यवादास पात्र आहे. माती विभागाचा गुणफलक समसमान. लाल 4 आणि निळा 4 दोघांना समान संधी. धोकादायक स्थितीमध्ये पुन्हा एकदा कब्जा घेतला ओंकार गायकवाड पुरंदरच्या पैलवानानं. गुणफलक लाल 5 निळा 8. माती विभागाची दुसरी सेमीफायनल. गुणफलक लाल 5 निळा 8. यानंतर 79 किलो वजन गट माती विभागातील 2 सेमीफायनल. ढाक लावण्याचा आटोकाट प्रयत्न होता. 2 गुणांची कमाई. नळीपट्टी धारण केलेल्या पैलवानाला. शेवटचे 40 सेकंद फक्त बाकी आहेत. गुणफलक लाल 5 निळा 10. दुहेरी पटाला अटॅक मारण्याचा प्रयत्न होता. समोरून खेमे डावाची पकड. माती विभागाची अत्यंत चुरशीची कुस्ती. 5-10 असा गुणफलक. तीन 0 असा गुणफलक आहे गादी विभागामध्ये. एक सुंदर कुस्ती चालू आहे इकडे. 74 किलो गादी विभागाची दुसरी सेमीफायनल. उत्तम पंचाचा संच
राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणारी सर्व पंचमंडळी. संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षद घोलप खेड तालुका विजयी. अंतिम फेरीमध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन. चला 79 किलो. 79 किलो. रितेश मुळीक लाल कास्टूम विरुद्ध प्रतीक वरपे दौड निळ्या कास्टूम मध्ये तयार. शबास. समोरून खेमेची पकड लावण्याचा प्रयत्न. चला 79 किलो वजन गटातील संतोष पडळकर बारामती आलाय का लाल पट्टी आलाय. कुस्ती लावण्यासाठी पुढील कुस्ती लावण्यासाठी आयोजक पैलवान बाळासाहेब दांडेकर मित्र परिवाराला विनंती आपण आतमध्ये येऊन आपल्या हस्ते शुभ हस्ते कुस्ती लावण्यात यावी. कुस्ती लावण्यासाठी अक्षयजी नांगरे आपण कुस्ती लावायला आकड्यावरती यायचं. त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक विलासजी कतुरे सर आपणास विनंती आपण आखाड्यावरती यायचंय. बाळासाहेबजी दांडे वाजता थांबा 1 मिनिट. कतुरे सर येतात. नवनाथ भाऊ घुले पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार तुम्ही मित्र परिवारामध्ये येता. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक विलासजी कतुरे सर. एकोणऐंशी किलो वजन गट माती विभागातील पहिली सेमीफायनल. पैलवान नरेंद्र मराळ या सर्वांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते. माती विभागावरती पाहुणे आणि सर्वांसमवेत आयोजक पैलवान बाळासाहेबजी दांडेकर. कुस्तीला प्रारंभ. 79 किलो वजन गट माती विभाग. यानंतर विनायक शेंडगे दौंड आणि प्रदीप नवाडे हवेली यांनी लगेच तयार राहा. आणि त्यानंतर 86 किलो वजन गट माती विभाग शुभम शेटे भोर लाल पट्टी, साहिल मांडेकर खेड निळी पट्टी, उद्धव कोडितकर हवेली लाल पट्टी आणि अविनाश गावडे इंदापूर निळी पट्टी. आपणही लगेच तयार राहा. 4-3 असा गुणफलक आहे इकडं. 5-3 एक अटीतटीची लढत चालू आहे इकडं. 74 किलो गादी भागामध्ये खेड विरुद्ध दौंड. शबास. एकेरी पट काढला इकडं निळा कास्टूमचा तेजस बुत्रेडा आणि दरम्यान कुस्ती बाहेर. 1 गुणाची कमाई लाल कास्टूमची. आणि इकडे संतोष पडळकर विरुद्ध प्रतीक जगदाळे अशी कुस्ती चालू झालेली आहे. शबास. एवढ्या चांगल्या प्रेक्षणीय कुस्त्या कब्जा घेतलाय संतोष पडळकर आणि भारंदाज फिरवण्याचा या ठिकाणी आटोकाट रामदास प्रयत्न. मासाळ तसेच दिलीप कारबोळ दीपक जोगवडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खाली बसा पलीकडच्या बाजूचे. चला आपलं या ठिकाणी सहर्ष खाली बसून घ्या तिकडचे. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खाली डोंबळे पलान. संपलेल्या कुस्तीमध्ये चैतन्य साबळे खेड विजयी. फायनलला प्रवेश. राजेश मांजरे आपलं या ठिकाणी सहर्ष 79 स्वागत. किलो